काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 20 पेक्षा जास्त आमदार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी गेले होते। या अचानक झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। सर्वांना प्रश्न पडलाय की या भेटीचं नेमकं कारण काय होतं? एकाच वेळेला सगळे आमदार का गेले असावे? बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे 28 जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा काही क्षणांत स्फोट झाला आणि विमान खाली कोसळलं। त्यात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि नंतर या संपूर्ण घटनेभोवती संशयाच्या चर्चा सुरू झाल्याचं दिसून आलं। 28 जानेवारीला झालेला हा विमान अपघात खरंच अपघात होता का, की त्यामागे काहीतरी घातपात दडलाय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काल रात्री देवगिरी बंगल्यावर मोठी चर्चा करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी अचानक बुधवारी रात्री मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची थेट भेट घेतली। या बैठकीत राष्ट्रवादीच्या संबंधित आमदारांनी डीजीसीएने अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर केलेल्या अहवालाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या। याआधीही सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय कडून चौकशी व्हावी असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। या मागणीचे काय झाले याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करावी असे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विचारलं। अजितदादांच्या अपघाताचा डीजीसीए अहवाल आणि सीबीआय चौकशी विलंब होते यावर गंभीर सवाल उपस्थित केले। तसेच अजित पवारांच्या अपघातानंतर महिन्याभराने समोर आलेल्या डीजीसीएच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचं आमदारांनी म्हटले। या अपघातामागे काही घातपात तर नाही ना, अशा शंका सातत्याने आमदारांच्या मनात उपस्थित होत असल्याने आमदारांनी थेट सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली। चर्चेमध्ये या भेटीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विचारले की एवढी मागणी करूनही अद्याप सीबीआय चौकशी का सुरू झाली नाही, हा प्रश्न विचारला आहे। दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकांच्या पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे। आमदार रोहित पवार यांनी या अपघातावरून मोठ्या प्रमाणात संशय केले आहेत। रोहित पवार इतक्या आक्रमकपणे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असताना अजितदादांच्या स्वतःच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते मात्र शांत का आहेत, असा सवाल आमदारांनी विचारला। या सगळ्या घडामोडींमुळे एक गोष्ट ही अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी जोर धरत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक वेगळीच खळबळ उडाली। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची गुन्हेगारी अँगलने चौकशी करण्याची मागणी केली आहे। रोहित पवार ज्या आक्रमकतेने सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत तसा प्रयत्न अजितदादांच्या स्वतःच्या पक्षातून का होत नाही, असा प्रश्न पक्षातील आमदारांना विचारलाय। यावरून पक्षातून फक्त अमोल मिटकरी वगळता इतर वरिष्ठ नेते यावर मौन बाळगून असल्याने आमदारांमध्ये नाराजगी आहे, पण त्यावर अजूनही काही ठोस हालचाल दिसत नाही। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आमदारांना आश्वासन दिलं, आपण सगळे मिळून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि या प्रकरणात स्पष्ट उत्तर मागू। त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपण लवकरच सगळे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सांगितलं। तसेच सुनेत्रा पवार यांनी देवगिरीवर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते। या स्वतंत्र भेटीत सुनेत्रा पवार यांनी आमदारांना नेमकं काय काय सांगितलं याची माहिती समोर आलेली नाही। मात्र या कालच्या बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू सगळ्यांना दाखवल्या। यामध्ये अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळ दाखवण्यात आले। अजित पवार यांच्या वस्तूपासून सर्व आमदार अतिशय भावूक झाले होते। या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची चर्चा दरम्यान झालेली भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जाते आणि राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे। त्यातच अजितदादांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढत चाललंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणीमुळे निर्माण झालेली संशयाचे धुके अजून स्पष्ट झालेले नाही। अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांच्यावरील जबाबदारी वाढली असून आता पतीच्या मृत्यूच्या तपासासाठी त्या स्वतः सरकारकडे पाठपुरावा करणार आहे असंही सांगितलं जात आहे। तुम्हाला काय वाटतं, या घटनेवर सरकारकडून पाठपुरावे होतील का? तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।